सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, कच्चे गुलाब खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी रोगप्रतिकारक शक्ती। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे जो उत्तर आहे, कच्चे गुलाब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती आजार बरा होतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 2 आहे, पत्ते खेळाचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। हे जो उत्तर पत्ते खेळाचा शोध चीन देशात लागला, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कावळ्याचे आयुष्य किती वर्षांचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 4 वर्ष, ऑप्शन सी 8 वर्ष, ऑप्शन डी 9 वर्ष। हे जो उत्तर आहे, कावळ्याचे आयुष्य 8 वर्षांचे असते, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणती भाजी खाल्ल्याने कॅन्सर रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी कोबी, ऑप्शन सी गाजर, ऑप्शन डी पालक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे, गाजर भाजी खाल्ल्याने कॅन्सर रोग बरा होतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या जीवाच्या त्वचापासून 40 प्रकारची औषधे बनवली जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी साप, ऑप्शन डी बेडूक। हे जो उत्तर आहे, विंचू जीवाच्या त्वचेपासून 40 प्रकारचे औषधे बनवली जातात, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 6 आहे, कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने अशक्तपणा कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी शेळी, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी म्हैस। हे जो उत्तर आहे, शेळी प्राण्याचे दूध पिल्याने अशक्तपणा कमी होतो, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, गांडूळ कशाच्या मदतीने श्वास घेतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तोंड, ऑप्शन बी नाक, ऑप्शन सी त्वचा, ऑप्शन डी फुफ्फुस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर गांडूळ फुफ्फुसच्या मदतीने श्वास घेतो, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, हिरवे वाटाणे खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हार्ट अटॅक। हे जो उत्तर हिरवे वाटाणे खाल्ल्यास हार्ट अटॅक रोग बरा होतो, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी ताप, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी मूळव्याध। हे जो उत्तर ब्रेड खाल्ल्याने मधुमेह आजार होतो, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्यात 3 पेक्षा जास्त मुली झाल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर केरळ राज्यात 3 पेक्षा जास्त मुले झाल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागतो, हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, भारतातील नोटोवर कोणाची सही असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी गव्हर्नर, ऑप्शन सी राज्यपाल, ऑप्शन डी पंतप्रधान। हे जो उत्तर भारतातील नोटोवर गव्हर्नरची सही असते, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी चाचा नेहरू, ऑप्शन सी लाला लजपत राय, ऑप्शन डी चंद्रशेखर आझाद।
ह्याचं उत्तर आहे पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते. ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी खोकला, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी किडनी स्टोन. हे जो उत्तर लसूण खाल्ल्याने खोकला आजार बरा होतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, पांढरा कांदा कोणत्या आजार झाल्यास अंगाला लावावा? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी गांधी उठणे, ऑप्शन डी त्वचा रोग. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर पांढरा कांदा गांधी उठल्यास आजारावर झाल्यास लावावा. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, आठवड्यातील पहिला दिवस कोणता असतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सोमवार, ऑप्शन बी रविवार, ऑप्शन सी शनिवार, ऑप्शन डी मंगळवार. याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.